हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रानातली मस्तपैकी करवंद बघायला मिळतील. ह्यावेळेस करवंद पण खूप लवकर आहेत. काही तर छान टप्पोरी अशी झालेली आहेत. तर तसं बघायला गेलं तर जिथे म्हणजे कातळ भाग जास्ती आहे ना, त्या ठिकाणी तिथली जी काही झाडं असतील, फळं असतील, ती लवकर होतात. कारण की तिथे उष्णतेचं प्रमाण खूप असतं. त्याच्यामुळे जी काही फळं असतात, ती तयार लागायलाही लवकर लागतात. तर तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप अशी मोठी-मोठी सुद्धा झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे करवंदाची चटणीसुद्धा खूप छान लागते आणि आता लवकर लागले त्याच्यामुळे आपण करवंदाची चटणीसुद्धा बनवू. दुसरी गोष्ट म्हणजे अशी लोणचं पण बनवलं जातं करवंदाचं, कारण की आता करवंद बऱ्यापैकी झालेली आहेत. काय-काय तर आता फुलातून बाहेर येतात. तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता सगळं असं ह्याचं दगडासारखं दिसते, म्हणजेच कातळ भाग आहे आणि कातळ भागावरती ज्या काही जाळी आहेत आपल्या करवंदीच्या, त्या सगळ्या लागलेल्या आहेत. काही जाळी तर पूर्ण फुलांनी भरलेल्या आहेत. तर ह्यावेळेस सगळी फळं म्हणजे कुठलीही असतील, आंबा असेल, फणस असेल, काजू असेल, त्याच्यानंतर आता ही करवंद असतील, सगळ्यांचं जे काही लागायचा जो काही पिरियड आहे ना, तो फार लवकर आहे आणि आता ठसठशीत एवढी मोठीसुद्धा झालेली आहेत आणि नवंसुद्धा आम्ही केलेलं आहे रानामध्ये. काही ठिकाणी आता जिथे एकदम गारवा आहे, तिथे नुकतीच फुलं येतात, पण जिथे खडकाळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम कातळ भाग आहे ना, तिथे म्हणजे करवंद खूप मोठीसुद्धा झालेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करवंद बघायला मिळतील. थोडक्यात काय तर सगळीकडे ज्या काही जाळी आहेत त्या बघायला मिळतील. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथून पुढे खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत, तर नक्की चुकवू नका बघायला. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला दाखवते तुम्हाला. तर ही बघा, ही सगळी फुलं आहेत. जसं मोगरा असेल, सिंगल मोगरा असेल, त्या पद्धतीची ही फुलं येतात आणि एकदम छान छोटी-मोठी अशा साईजमध्ये येतात. तर ही बघा, सगळ्या जाळी आहेत ना, त्या अशा ठिकाणी आहेत, जिथे कातळ भाग आहे, तर ह्या कातळातूनच सगळ्या वरती आल्या. तुम्हाला बघायला मिळेल, हा सगळा कातळ आहे बघा. हा सगळा कातळ आहे आणि ह्या कातळामधूनच ह्या सगळ्या म्हणजे ज्या काही जाळी आहेत, त्या वरती आलेल्या आहेत आणि फुलं बघा किती लागलेली आहेत. भयानक बहर आलेला आहे यावेळेस. तर यावेळेस करवंद पण लवकर खायला मिळतील, कारण की आता उन्हाचा पण जो काही लागायचा जो काही पिरियड आहे तो पण खूप आहे, त्याच्यामुळे फळं पटकन तयार होतात. तर हे बघा, इथे मस्त फुलं आलेली आहेत. आता या फुलांमधूनच छोटी-छोटी जी काही करवंद आहेत ती लागायला लागतील. तर हे बघा, या साईडला पण आहेत. म्हणजे पूर्ण सगळीकडे ना रानाला सगळीकडे ह्या जाळी बघायला मिळतील आणि आता सगळ्या फुलांनी एकदम व्हाईट फुलांनी असं बघायला मिळतील आणि ह्यांचा वास पण खूप छान सुटतो. रात्रीचा ह्यांचा वास खूप म्हणजे खूप छान सुटतो आणि ह्याच्यावरती मधमाशा पण येतात. जिथे फुलं आहेत तिथे मधमाशा येतात, कारण की सगळ्या फुलांमध्ये मध असते, त्याच्यामुळे मधमाशा पण सगळीकडे येतात. तर ह्या बघा, काही तर आता नुकतेच कळ्यासुद्धा आहेत आणि ही सगळी फुलं अशी पकडलेली आहेत. हे बघा. मस्त आता पण ह्यांना खूप छान वास सुटला आहे. सो रात्रीचा ह्या फुलांचा तुम्ही जर कधी रानात वगैरे गेलात रात्रीचा, तरी रात्रीचा ह्यांचा वास खूप छान सुटतो. तर ही एक पूर्ण जाळीच्या जाळी आहे. अजून एक तुम्हाला मी दाखवते. आता दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी लागलेच सुद्धा, म्हणजे लवकर जी काही फुलं येऊन गेली आहेत. आता ही नुकतीच फुलं आलेली आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यातून जी काही फळं येणारी आहेत, करवंद येणार आहेत, त्यांना थोडा टाईम आहे. पण काही ठिकाणी आलेली सुद्धा आहेत. तर अशा ठिकाणी सगळ्या कातळाला ही पूर्ण जाळी अशा भरलेल्या आहेत. बघा. तर हे बघायला पण खूप छान वाटतं आणि मस्तपैकी वास पण मस्त सुटलेला आहे. तर ह्या बघा, करवंदीच्या जाळी कशा मस्त झालेल्या. चला आता तुम्हाला जिथे लागल्यात ना ते पण दाखवते. सो व्हिडिओ पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला करवंद पण दाखवते तुम्हाला. हे बघा, हा पूर्ण ना इथून असा कातळ आहे आणि या कातळावरती सगळी ही झाडं आहेत. त्याच्यामुळे जी काही करवंद असेल, कुठलंही फळ असेल, ते पटकन लागतातसुद्धा आणि पटकन म्हणजे तसं बघायला गेलं तर उलगतातसुद्धा. उलगतात म्हणजे काय, तर करवंद थोडक्यात लागायचा जो काही पिरियड असतो तो संपतो. तर हे बघा, पूर्ण कातळ भाग आहे बघा. आता बघा, ही पण एक जाळ आहे आणि ही बघा अशी लागायला लागलेली आहे सगळीकडे मस्तपैकी छोटी-छोटी करवंद आणि हिच्यावर तर बऱ्यापैकी मोठी झालेली आहे ही बघा. हे अशा पद्धतीने करवंद लागलेली आहे ते बघा. सो ह्यावेळेस करवंद पण लवकर आहेत आणि चटणी पण खूप छान लागते. जशी कैरीची चटणी लागते ना, त्याच पद्धतीने ही पण कैरी खूप मस्त, म्हणजे करवंदाची चटणीसुद्धा खूप छान लागते. तर आता सगळीकडे हे बघा, हे अशी ना करवंद लागायला लागली आहेत. इकडे पण आहे, तिकडे पण आहे. एका ठिकाणी तर चांगली मोठी-मोठी झाली आहेत, ते पण दाखवते. तर हे बघा, अशा सगळ्या जाळी आहेत, दगड आहे आणि दगडातूनच बाहेर आलेल्या आहेत. सो मस्त फुलं वगैरे यायला लागलेत. हे बघा, आता ही जी पूर्ण ना अशी ब्राऊन फुलं दिसतात ना, तर त्याच्यातून आता करवंद आहेत ती बाहेर पडणार. कारण की आता उन्हातून ती पूर्ण सुकतात आणि सुकून गेल्यानंतर त्याच्यातून मग ती करवंद बाहेर पडतात.
हे बघा की सो गेल्या वर्षी आपण सुकवलीसुद्धा होती आणि मग मस्तपैकी आपण मीठ वगैरे लावून बरणीत भरूनसुद्धा ठेवलेली होती. आणि गेल्या वेळेस पाऊस लवकर होता त्याच्यामुळे आपल्याला जास्त ना सुकवता नाही आली, पण यावेळेस लवकर लागल्यात. सो 1 एप्रिलच्या दरम्यान किंवा आधी पण तयार होतील करवंद, पिकायला लागतील. सो आपण लवकर सुकवू आणि त्याचेसुद्धा व्हिडिओ येतील. तर गेल्या वेळेस पाऊस होता त्याच्यामुळे आपण जास्त काही सुकवू शकलो नाही. कोकम पण गेल्या वेळेस आपण जास्ती सुकवलेले नाही, कारण की ऊनच नव्हतं, पाऊसच होता त्याच्यामुळे. तर ह्यावर्षी बघूया कसं काय होतंय. बघा इथे पण आहेत करवंद समोर. आता हा जो पट्टा आहे ना पूर्ण करवंदीच्या जाळीच जाळी आहेत. हे बघा, ही निवडुंगा आहे, इथून पण करवंदीच्या सगळ्या जाळी आहेत. सो असा पूर्ण पट्टाच्या पट्टा ना करवंदीच्या पूर्ण जाळीचा आहे. सो रानामध्ये आता सगळीकडे ही फुलं आणि करवंदीच्या जाळी पूर्ण बहरलेल्या बघायला मिळतील. तर ही बघा, ही आहेत करवंद एकदम जाड अशी बघा, मस्तपैकी बऱ्यापैकी झालेली आहेत. आणि अजून त्यांचा कलर जो आहे तो थोडा लालसर आहे. पूर्ण एकदम जून झाली की त्यांचा एकदम हिरवा कलर होतो. तर ही बघा, ही लवकर लागले त्याच्यामुळे ही थोडी जाडसर आहेत. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, हे जे काटे असतात ना खूप भयानक असतात. हे काटे लागतात. हे बघा, हे असे काटे असतात ते. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर अशी करवंद बघा सगळीकडे लागायला लागली. सो तुमच्याकडे पण लागायला लागली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्तपैकी आम्ही आता चटणी वगैरे बनवू. सो चटणीचा पण व्हिडिओ लवकरच येईल. हे बघा करवंदाची चटणी. सो दुपारच्या जेवणाला असेल किंवा रात्रीच्या जेवणाला असेल, मस्तपैकी भाकरीसोबत चटणी खूप छान लागते. तर बघा, मस्त झाली आहे ती. तर थोडे दिवस राहिले अजून की आपण काढून मग त्याची चटणी बनवू. सो आमच्या घराच्या वरती पूर्ण हे रान आहे आणि तिथेच या सगळी म्हणजे ही करवंद वगैरे इथे जवळच आहे, त्याच्यामुळे काढतो आम्ही आणि मग बनवतो चटणी वगैरे. तर ही बघा करवंद मस्तपैकी. सो चला, बाय बाय.